जय महाराष्ट्र मित्रांनो. SIR फॉर्म भरला पूर्ण, तरीही रिजेक्ट का झाला? रद्द का केला? BLOनी परत का पाठवले? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहे. याच्या एकमेव कारण आहे की तुम्ही बरोबर SIR फॉर्म भरलाच नाही. आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती व बरोबर कसा फॉर्म भरायचं हे शिकवेल, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पासून बघा. अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व काही अडचण असल्या तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा. मी 101% तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेन. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले फॉर्मचे 2 झेरॉक्स करून घ्या, जेणेकरून तुमच्याशी काही चुकी व खाडाखोड झाली असेल तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकतात. फॉर्ममध्ये खाडाखोड करू नका व चुकीची माहिती लिहू नका, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होईल. जास्त रद्द झाला तर तुमच्या मतदान यादीतून नाव काढण्यात येईल व तुम्हाला मतदान करता येणार नाही. जर तुम्हाला मतदानात हक्क गमावायचा नाही आहे तर बरोबर मी जसं सांगतोय तसं फॉर्म भरा. पहिले फॉर्म घ्या. फॉर्मच्या वरती लिहिलेलं आहे की भारत निवडणूक आयोग गणना प्रपत्र, म्हणजेच SIR फॉर्म. त्याच्या खाली लिहिलेलं आहे नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ BLO. तुमच्या BLOचे नाव व फोन नंबर तिथे लिहिलेला आहे. तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट BLOला फोन करून विचारू शकतात. त्याच्या खाली नंतर तुमचे नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक व पत्ता दिला आहे. बाजूला अनुक्रमांक दिला आहे, भाग क्रमांक आणि मतदारसंघाचे नाव दिले आहे. बाजूला QR कोड दिला आहे. त्याच्यानंतर तुमचे प्रिंटेड फोटो आहे. आता लक्ष देऊन ऐका. त्याच्या बाजूला तुम्हाला तुमचे सध्याचे फोटो लावायचे आहे. मागच्या वर्षाचे नाही, 5 वर्ष पहिलेचे नाही, आत्ताचा फोटो लावायचे आहे, प्रेझेंटचे. ते कसं काढायचे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. SIR फोटो मार्गदर्शक तत्वे. पुरुषांचे असे असावेत व महिलांचे असे असावेत. फोटोसाठी नियम खालीलपैकी. नियम क्रमांक 1. फोटोची पार्श्वभूमी पांढरी असावी, म्हणजे फोटोचा बॅकग्राऊंड पांढरा असावा, जेणेकरून तुमचा चेहरा उमटून दिसेल. नियम क्रमांक 2. चेहरा स्पष्ट व नीट दिसला पाहिजे. तुमचा चेहरा नीट व सरळ दिसायला हवं. नियम क्रमांक 3. डोळे आणि कान स्पष्ट दिसले पाहिजे. इथे पुरुषांचे डोळे आणि कान स्पष्ट दिसतात, त्यांना काही अडचण येत नाही, परंतु महिलांच्या कान दिसत नाही. त्याच्या एकमेव कारण महाराष्ट्राचे आया बहिणींचे संस्कार. महाराष्ट्राचे आया बहिणी आपल्या पदर डोक्यावर घेऊनच फोटो काढतात. यामुळे कान झाकले जातात. मी असं नाही सांगतोय विना पदरचे फोटो काढा, परंतु पदर कानाच्या मागून घ्या, जेणेकरून तुमचे कान उमटून दिसतील आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. नियम क्रमांक 4. थेट कॅमेऱ्याकडे पाहावे. नियम क्रमांक 5. चेहऱ्यावर नैसर्गिक तटस्थ भाव असावेत, म्हणजे चेहऱ्यावर स्मित हास्य असावा, नॉर्मल स्माइलिंग असावी. नियम क्रमांक 6. डोक्यावर टोपी, कॅप किंवा सनग्लासेस, चष्मा घालू नये. खास करून पुरुषांनी हे लक्षात असू द्या. टोपी किंवा चष्मा घालू नये. आता फोटोचा आकार कसा हवा, BLOला फोटोचा आकार कसा पाहिजे हे जाणून घेऊया. BLOला फोटोची रुंदी 3.5 सेंटीमीटर असावी व उंची 4.5 सेंटीमीटर असावी. वरील सर्व नियमांचे काटेकोर पालन करा. नियमाचे पालन न करणारे फोटो स्वीकारले जाणार नाहीत. त्याच्या
मुळे तुमच्या SIR फॉर्म रिजेक्ट रद्द होऊ शकतो. आता इथेपर्यंत समजला. आता पुढे फॉर्म भरूया. खालील 3 बॉक्स दिले आहेत. हे बॉक्सला आपण खाते क्रमांक 1, खाते क्रमांक 2 व खाते क्रमांक 3 असे नाव देऊ. आता खाते क्रमांक 1 मध्ये काय लिहायचे आहे बघू. मागील SIRच्या मतदार यादीतील मतदारांची तपशील जर तुमचे नाव 2002 च्या यादीत असेल तर तुम्ही हे खाते क्रमांक 1 ची माहिती भरा. तुमचे नाव लिहा, मग खाली मतदार ओळखपत्र क्रमांक लिहा, मग नातेवाईकांचे नाव लिहा व तेव्हा तुमच्या लग्न झालं असेल तर तुमची पत्नीचे नाव लिहा व लिहायचं लग्न नाही झालं असेल तर आपले आई किंवा वडिलांचे नाव लिहू शकतात. खाली आहे नाते. वरती जे व्यक्तीचे तुम्ही नाव लिहिले आहे त्यांच्या तुमच्याशी काय नातं आहे ते लिहा. मग खालील जिल्हा तुमच्या, मग राज्य महाराष्ट्र लिहा. मग खाली मतदारसंघाचे नाव लिहा. मग खाली 3 छोटे खाते दिले आहेत. मतदारसंघ क्रमांक लिहा. दुसऱ्यामध्ये खात्यामध्ये यादी भाग क्रमांक लिहा. तिसऱ्या खात्यामध्ये अनुक्रमांक. हे सर्व तुम्हाला 2002 ची मतदार यादीत तुमच्या नाव पुढे हे सर्व माहिती लिहिलेली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या नाव 2002 ची मतदार यादीत आहे की नाही, हे कसं बघायचं. तर आपण घरी बसल्यास आपल्या मोबाईलद्वारा बघू शकतात. मोबाईलमध्ये गुगल उघडा. गुगलमध्ये सर्च करा voter.eci.gov.in हे लिहून सर्च करा. जे पहिले वेबसाईट तुम्हाला दिसेल तिला क्लिक करा. मग तिथे लिहिलेले दिसेल सर्च युअर नेम इन लास्ट SIR. मग ते क्लिक करा. तिथे तुम्हाला थोडी माहिती लिहायची आहे. पहिले स्टेट महाराष्ट्र निवडा. मग बाजूला तुमच्या जिल्हा निवडा. मग बाजूला मतदारसंघ निवडा. मग त्याच्या खाली तुमचे नाव पूर्ण लिहा. मग सर्वात खाली कॅप्चा दिलेला असेल ते कॅप्चाला बघून जसे तसे तिथं लिहा. मग सर्चवर क्लिक करा. मग तुमच्यासमोर 2002 ची यादी येईल. तिथे तुमचे नाव आहे का ते चेक करा. जर तुमचे नाव नसेल तर तुमचे आई किंवा वडिलांचे नाव शोधा. तुमचे आई किंवा वडिलांचे नाव असेल तर आपण खाता क्रमांक 2 भरूया. तुमचे नाव असेल तर तुम्ही खाता क्रमांक 1 भरा. खाता क्रमांक 2 भरण्याची तुम्हाला काही गरज नाही. पण तुमचे नाव नाही आहे तर तुमचे आई किंवा वडिलांचे नाव आहे तर तुम्हाला खाते क्रमांक 2 भरायचे आहे. तर खाते क्रमांक 2 कसं भरायचं ते बघूया. त्यात 2002 ची यादीमध्ये तुमचे वडिलांचे नाव असेल तर पहिले नावमध्ये वडिलांचे नाव लिहा. मग त्यांचे मतदार ओळखपत्र क्रमांक लिहा. मग त्यांचे मतदार ओळखपत्र क्रमांक लिहा. मग त्याच्या खाली तुमचे वडिलांचे नाव लिहा. मग त्याच्या खाली त्यांचे तुमच्याशी काय संबंध, म्हणजे ते तुमचे वडील आहेत नातेमध्ये तर तुमचे वडील लिहा. मग तुमचा जिल्हा लिहा. मग तुमचा राज्य महाराष्ट्र लिहा. मग खाली मतदारसंघांचे नाव लिहा जे तुम्हाला 2002 ची मतदान यादी तुमच्या वडिलांच्या नावाच्या समोर लिहिलेलं दिसून जाईल. खालील 3 छोटे छोटे बॉक्स आहे. मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक. हे तिघी बॉक्सची माहिती तुम्हाला तिथं 2002 ची वोटर लिस्टमध्ये दिसून येईल. तिथं नसेल तर तुमच्या BLOला संपर्क करा. तिथं ते तुम्हाला लिहून देतील. याचे काही टेन्शन घेऊ नका. मतदान कार्ड क्रमांक कसं लिहायचे आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगतो. आता पुढे बघूया. आता खालचे बॉक्स सर्वांनाच भरायचे आहे. स्वतःची व आईवडिलांची व पत्नी लग्न झालं असेल तर पत्नीची माहिती लिहायची आहे. आपण खाता क्रमांक 3 भरूया. पहिल्यामध्ये जन्मतारीख लिहायची आहे. इथं आपल्याला 8 बॉक्स दिले आहे. म्हणजे तुमची जन्मतारीख असेल 1/1/1999 तर तुम्हाला
असं लिहायचे आहे 01011999. या प्रकारे तुम्हाला तुमची जन्म तारीख इथं भरायची आहे. त्याच्या खाली आधार क्रमांक लिहायचे आहे. त्याच्या खाली तुमच्या मोबाईल क्रमांक लिहायचे आहे, फोन नंबर, जे तुमच्या आधार कार्ड व मतदान कार्डशी लिंक आहे ते नंबर तुम्हाला इथं लिहायचे आहे. त्याच्या खाली वडिलांचे नाव लिहायचे आहे, संपूर्ण नाव. मग त्यांची खाली वडिलांचे मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचे आहे. मग खाली आईचे नाव लिहायचे आहे पूर्ण. मग त्याच्या खाली आईचे मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचे आहे पूर्ण. मग त्याच्या खाली तुमचे लग्न झालेलं असेल तर पत्नीचे नाव लिहायचे आहे. मग खाली त्या पत्नीचे मतदार ओळखपत्र क्रमांक, पत्नीचे मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचे आहे, जेणेकरून त्यांना समजेल का तुमचं लग्न झालेलं आहे की नाही. जर तुमचं लग्न नाही झालं आहे तर तुम्ही ते कॉलम सोडू शकतात. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही ते कॉलम भरू शकतात. आता तुमचा संपूर्ण फॉर्म भरला गेला आहे असं तुम्हाला वाटतं, बट थोडं बाकी आहे. त्याच्या खाली बघा डार्क काळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, मतदाराची किंवा कुटुंबातील कोणतेही प्रौढ सदस्याची सही 10व्या अंकाचा ठसा नातेसंबंध नमूद करा तारखेसह. याच्यावर तुमची सही नाही येत असेल तर 10व्या अंगठाचा ठसा लावू शकतात. मग खाली बघा मतदार केंद्र स्तरीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी म्हणजे BLOची स्वाक्षरी. तुम्ही जेव्हा हे फॉर्म घेऊन BLOकडे जातील तर इथं BLO तुमच्या फॉर्मवर सही करणार. हे सही केल्यानंतर तुम्हाला त्याच्या झेरॉक्स काढायचे आहे किंवा फोटो काढून ठेवायचे आहे. ते फोटोच्या तुम्हाला कलर झेरॉक्स किंवा साधा झेरॉक्स करून आपल्याकडे ठेवायचे आहे, जेणेकरून ते BLOचे कोणते अधिकारी आपल्या घरी तपशील करायला आले की तुम्ही हे SIR फॉर्म भरला आहे की नाही, तर प्रूफसाठी तुम्ही झेरॉक्स ठेवू शकतात. आणि ठेवाच, माझा मत आहे तुम्ही ठेवाच. त्याच्यानंतर तुम्हाला BLOनी सांगितलं का फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्डच्या झेरॉक्स किंवा जन्म दाखल्याची झेरॉक्स द्या, तर तुम्ही झेरॉक्स प्रत लावून द्या त्यांना, जेणेकरून तुमच्या फॉर्म रिजेक्ट होणार नाही. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, मतदान क्रमांक कसं लिहायचे. ज्यांच्या 2008चे पहिले मतदान कार्ड बनले असेल त्यांचे 13 अंकाचे मतदान ओळखपत्र क्रमांक आहेत व ज्यांचे 2008च्या नंतर मतदान कार्ड बनले आहेत त्यांचे 10 अंकाचे मतदार ओळखपत्र क्रमांक आहेत. 2008च्या पहिले ज्यांचे मतदान कार्ड बनलं असेल तर त्यांचे मतदान कार्ड क्रमांक असं लिहा, MH/02/015/002345. हे 13 अंकाचे आहे व त्याच्यामध्ये स्लॅश पण आहे, स्लॅश देणं विसरू नका. आता या प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म भरला गेला आहे. ज्यांच्या 2002मध्ये स्वतःच्या नाव नाही किंवा आई वडिलांचे नाव पण नाही 2002ची यादीमध्ये, ज्यांनी तिसरा कॉलम खाते क्रमांक 3 भरायचे आहे व त्यांनी कोणकोणते कागदपत्रे तिथं द्यायचे आहे ते BLOला विचारून घ्यायचे. त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तशी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. हेच होती माझी संपूर्ण माहिती SIR फॉर्म बरोबर भरण्याची. याच्यात काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद.